तर सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. चला तर आज आम्ही आलो आहे लग्नाला. तर लग्न हे आमच्या खंडेश्वर नगरीमध्येच होतं. तर उन्हाचं लग्न म्हटलं का खूप भारी जातं, पण ह्या लग्नामध्ये काहीच भारी वाटलं नाही आम्हाला. खूप एन्जॉय आला, कारण इथे भीमगीताचा कार्यक्रम होता. आणि बघा आम्ही कशी केली तयारी, तर बघू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी गाणी गायली यांनी, त्याच्यामुळे आम्हाला काहीच असं वाटलं नाही, उन्हाचा काहीच त्रास आम्हाला जाणवला नाही. मस्त सुंदर अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला लग्नाचा. बघा आजीबाई बसल्या. तर नंतर आम्ही केलाय फोटोशूट. तर हे आहे खंडेश्वराचं मंदिर. आम्ही लांब बसलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त नवरीचे व्हिडिओ काही भेटले नाही. तर जेवढे भेटले तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे होतं आमच्या गावातलंच लग्न. गरमीचं लग्न म्हटलं का मेकअप आणि ती गरमी खूप त्रास होतो, त्याच्यामुळे आम्ही काही मेकअप वगैरे केला नाही. गावातच लग्न म्हटल्यावर काय मेकअप करायचा, नाही का? तर साधं सिम्पल्स असं हे लग्न पार पडलं. तर कोण म्हणतोय की उन्हामध्ये जास्त पाहुणे येत नाही? इथे बघा किती सारे पाहुणे आले. लग्न म्हटल्यावर यावंच लागतं, नाही का? तर कोण कोण गेलंय उन्ही लग्नाला? आम्ही तर गेलो. बघा इथं काही जास्त मेकअप वगैरे नव्हता, साधं सिम्पल असं मस्तपैकी बुद्धिस्ट पद्धतीने हा लग्न समारंभ पार पडला आहे. नांदन नांदन होत रमाच नांदन, आग नांदन नांदन होत रमाच नांदन, भीमाच्या संसारी दसटी पुर चांदन, भीमाच्या संसारी दसटी पुर चांदन. तर पुन्हा एकदा सर्वांना माझा मानाचा जय भीम नमो बुद्धाय. चला तर पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.